नमस्कार, आप देख रहे हैं विधानसभा चुनाव 2024 की विशेष कवरेज। अमरावती जिले के वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्र में आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक गतिविधियां तेज हो गई हैं। भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ समाज सेवक उमेश उर्फ चंदू यावलकर, जो अमरावती जिले के उपाध्यक्ष हैं, ने इस बार चुनावी मैदान में उतरने की इच्छा जताई है। उमेश यावलकर, जो वर्षों से समाज सेवा में सक्रिय हैं और भाजपा के प्रति समर्पित हैं, ने क्षेत्र के विकास और जनता की समस्याओं को हल करने का संकल्प लिया है। उनका कहना है कि इस बार वे क्षेत्र के विकास के लिए ठोस योजनाओं के साथ जनता के बीच जा रहे हैं और अगर उन्हें मौका मिलता है तो वे वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्र को एक आदर्श क्षेत्र के रूप में विकसित करेंगे। उमेश यावलकर ने कहा, आमचा जो मोर्शी विधानसभा मतदारसंघ आहे तो वरुड तालुका आणि मोर्शी तालुका मिळून बनलेला आहे। या मतदारसंघामध्ये 3 नगर परिषद आहेत, वरुड, मोर्शी आणि चंदुर्जना घाट। मी भारतीय जनता पक्षासाठी उमेदवारीसाठी इच्छुक आहो। निश्चितच भारतीय जनता पक्ष मला उमेदवारी देईल अशी मला अजूनपर्यंत आशा आहे। आपण वरुड मध्ये अनेक पद विभूषित केलेले आहे, बराचसा आपला दांडगा अनुभव आहे। मला सांगा, वरुड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे आपण वरुड मोर्शी मतदारसंघातून आपण भारतीय जनता पार्टी पक्षाचे संबंधित उमेदवार आहात। कशा प्रकारचे समीकरण राहणार, आणखीन आपल्याला काय वाटतं की पुढे म्हणजे कोणत्या प्रकारचे आपलं पुढचं नियोजन राहणार, लोकांमध्ये आपला विश्वास बसला पाहिजे, त्याबद्दल आपण काय बोलू? मी 2001 पासून वरुड नगर परिषद मध्ये नगरसेवक आहो। आजपर्यंत मी अनेक आंदोलन, अनेक प्रकारची जनतेची सेवा ज्या पद्धतीने माझ्याकडून झाली, मी जनतेला पुरेपूर न्याय देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे। आणि मी आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मी हजारो शस्त्रक्रिया या सुरू असतात। अतिशय मोठं काम आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करतो। विविध प्रकारचे उपक्रम आम्ही मोर्शी मतदारसंघामध्ये राबवतो। जे काही शक्य असेल तेवढा माझा प्रयत्न असतो की सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा माझा कल राहिलेला आहे। नुकताच भारतीय जनता पार्टी तर्फे सदस्यता मोहीम राबवली गेली आहे, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे। तर कशा प्रकारे आपण पक्ष बांधणीला मजबूत करण्यासाठी, बळकटी प्रदान करण्यासाठी काय आपले नियोजन आहे त्याबद्दल सांगा। आता ती वेळ आलेली नाही, आता निवडणुकीची समय आलेला आहे। माझं असं मत आहे, पक्ष बांधणी जे व्हायची होती, जी करायची होती ती होऊन चुकलेली आहे, झालेली आहे। आता या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आपण उतरलेलो आहोत, त्यामुळे आता निवडणुकीला कसं समोर जायचं याचाच विचार आपण आता केला पाहिजे। आता पक्ष बांधणी ही निरंतर चांगली चालणारी प्रक्रिया आहे, त्याच्यामुळं तिथं चालणारच आहे। परंतु महत्वाचा विषय असा आहे आता की निवडणुकीला आपल्याला समोर जायचं आहे, त्या दृष्टीने आपल्याला तयारी केली पाहिजे। कारण लोकसभेच्या वेळेस आपण पाहिलं, ज्या काही चुका झाल्या त्याचा फटका आपल्याला बसला, तर तेव्हाही आपली बांधणी चांगलीच होती, आजही आपली बांधणी चांगली आहे। परंतु याचा आपल्याला कसा फायदा घेता येईल, कसा फायदा होईल याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं। वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायला गेलं तिथे अनेक भाजपा पक्षाचे अनेक लोक आहेत जे इच्छुक आहेत, त्यात कुठेतरी रस्सीखेच चालू असं नाही वाटत का आपल्याला? आता उमेदवार जास्त झालेले आहे, त्याच्यामुळे रस्सीखेच होणारच आहे, त्यामुळे असं काही त्याच्यामध्ये वावगं नाही। आता प्रत्येकाची इच्छा असते आपण आमदार झालो पाहिजे, तर त्याच्यामुळं ते स्वाभाविक आहे। पण ह्यात कुठेतरी सतत काम करणारा जे कार्यकर्ता असतो, नेहमी लोकांशी जोडून असतो, त्याच्या कुठेतरी म्हणजे या निवडणुकीच्या वेळेला जनतेसोबत कुठेतरी त्रास होईल असं वातावरण नाही का? योग्य उमेदवाराची जर निवड करण्यात आली तर हा त्रास होणार नाही। निवड करताना जर चूक झाली तर निश्चितच त्याचे परिणाम भोगावे लागतात, हे आपण लोकसभा निवडणुकीच्या वरून आपल्याला दिसून आलेलं आहे। त्यामुळे पक्ष योग्य निर्णय घेईल अशी मला आशा आहे। त्यावर कसं आपल्यापाशी जर बोलायला गेलं तर आपला नेमका जो सेवा, समाजकारण, राजकारण असा जो प्रवास राहिलेला, हा नेमका कसा राहिला तुमची बाजू काय सांगा? माझं कुटुंब 65 वर्षापासून निरंतर वरुड नगर परिषद मध्ये प्रतिनिधित्व करत आहे। मी स्वतः 2001 पासून सतत कंटिन्युअस
नगरसेवक आहोत. आम्ही लोकांसोबत जुळलेलो आहोत. सर्व समाजाचं सर्व समावेशक काम आम्ही करतो आहे. आणि आमची जे सेवाभाव आहे, आपण आमच्या तालुक्यामध्ये वरुड मोर्शी तालुक्यामध्ये कुठेही गेला तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही जे काम केलं आजपर्यंत राजकीय सामाजिक जीवनामध्ये, याला हे काही लोभासाठी किंवा काही मिळवण्यासाठी आम्ही केलेलं नाही. निस्वार्थपणे आम्ही जनतेची सेवा करण्याचा भाव ठेवून आम्ही हे काम करतो आहे. त्यामुळं आणि हे निवडणूक येते जाते, परंतु निवडणूक आम्ही निवडून येऊ अगर ना येऊ, आमदार हो अगर ना हो, आमची सेवा निरंतर सुरू राहणार आहे. भाजपचे जे नेते आहे अनिलजी कोंडे साहेब, ते तिथून आमदार राहिलेले आहेत. त्यानंतर आता तिथले जे स्थायी आमदार त्यांच्याद्वारे असं खूप सारं काम केल्याचं ते दाखवतात. काय सांगाल, खरंच कोणकोणते काम नेमकं? मतदारसंघामध्ये फार मोठे प्रश्न आहेत. आमदार महोदयाला जरी वाटत असेल की ते प्रश्नाची व्याप्ती लहान आहे, परंतु ती व्याप्ती फार मोठी आहे. तसा आमच्या वरुडच्या रिंग रोडचा प्रश्न होता, मोर्शीच्या रिंग रोडचा प्रश्न होता, ते प्रश्न सुटले नाही. त्यानंतर घरकुल असो, लोकांच्या विहिरी असो, त्यांचं सुद्धा अनुदान अजूनपर्यंत भेटलेलं नाही. म्हणजे अतिशय दयनीय परिस्थिती आमच्या भागामध्ये आहे. जे जे प्रश्न आहे, जसं शहराला 2.5 लाख रुपये आपण घरकुलला देतो, ग्रामीणला 1.25 लाख रुपये देतो, ही जी विषमता आहे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये, ही नष्ट झाली पाहिजे, दूर झाली पाहिजे. याच्यासाठी काम व्हायला पाहिजे, ते झालं नाही. अनेक विषय असे आहेत, घरकुल असो, सिंचन विहिरी असो, शेतकऱ्याचे प्रश्न असो. संत्र्यावर समग्र धोरण आखण्याची गरज होती, परंतु त्यावर थोडं बी काम झालं नाही. संत्र्याचा अतिशय हाल आज होत आहे. आमचं मुख्य पीक हे संत्रा मोसंबी आहे, परंतु त्यावर सुद्धा कुठेही लक्ष देण्यात आलं नाही. आमचा निर्यातीचा विषय असो की फळगळतीचा विषय असो, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळं शेतकऱ्याचा प्रश्न आहे, तर शेतकऱ्याची हालत खराब आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. हे जे प्रश्न आहे, हे रोजगाराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आमच्या तालुक्यात, दोन्ही तालुक्यामध्ये MIDC कोरडा पाषाण आहे. आज 25 वर्षापेक्षा जास्त कालावधीत दोन्ही MIDC ला झालेला आहे, पण तो उद्योगाची कुठे निर्मिती झालेली नाही. तर हे सगळं का घडलं? राजकीय जे ताकद लागायला पाहिजे होती, ती ताकद लागली नाही. त्यामुळे आमच्या दोन्ही MIDC रिकामे आहे, तिथं कोणतेही उद्योग नाही. लोक आज वरुड मोर्शी तालुक्यामध्ये जवळपास 30,000 तरुणी बेकार आहे, बसलेले आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, भयंकर समस्या मोठी आहे, परंतु या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं मला वाटतं. मोर्शी वरुडचा एकंदर आपण आढावा बघितला तर आपण हे बघतोय की आपली भारतीय जनता पक्षामध्ये बरीचशी भाऊगर्दी आहे. अशात आपल्याला असं वाटतं की तिकीट मिळाली, और जर आपल्याला तिकीट नाही मिळाली तर पुढच्या आपली काय पावलं राहणार, काय उपाययोजना राहणार, त्याबद्दल? आता पाऊस यायच्या अगोदर आपण छत्री घेऊन जाणं, मला असं वाटतं का काही उचित नाही. जेव्हा जसा समय येईल त्याचं उत्तर तुम्हाला देईन. स्थायी आमदारची बाबतीत आपण बोलत होतो. 4,500 कोटी रुपये हे जनकल्याणार्थ सरकारकडून घेऊन आले असं सांगण्यात आलं, पण ते लाभार्थी म्हणून कुठे दिसत नाही. आणि आपल्या एकमात्र पूर्ण भारतभरमध्ये आपले एक क्षेत्र असं आहे जिथे डिजिटल पांधन रस्ते झाले, ते काय नेमकं? मला असं वाटते की जे 4,500 कोटी आणले, 14,500 कोटी आणले, परंतु याच्यामध्ये मतदारसंघाचा विकास झालेला कुठेही दिसला नाही. याच्यामध्ये जो काही विकास झालेला आहे तो संबंधित लोकांचा झालेला आहे. संबंधित लोकांचा विकास 5 वर्षामध्ये, 5 वर्षाचा काळ, 5 वर्षाच्या अगोदरचा काळ आणि आजचा 5 वर्षाच्या नंतरचा काळ जर आपण तपासला, हे आपल्याला दिसून येईल. आपला सतत जनसंपर्क सुरू आहे, कार्यक्रमाच्या आपण सपाटा लावलेला आहे, लोकांमध्ये आपले व्यक्तिश भेट सुरू आहे, मेळावे सुरू आहे. तर तेथील जे जनता आहे, जे मतदार बंधू आहे, त्यांना आपला काय प्रेमाचा संदेश राहणार? माझा संदेश मोर्शी मतदारसंघातील जनतेला एवढाच आहे की त्यांनी अतिशय जोखमीनं तवून सुकावून आम्ही निघालेलो लोक आहोत. त्यामुळे अतिशय विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे, कारण आपल्याला ही संधी पुन्हा 5 वर्षांना मिळणार आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराला संधी दिली पाहिजे, तरच आपल्या समस्या सुटू शकतात. अन्यथा आज प्रत्येकाला असं वाटते माझ्याकडे आता माझं जे अवलोकन आहे ते असं आहे
का एवढी संख्या मतदारसंघामध्ये असो का विदर्भामध्ये असो आमदार होण्याची शर्यत लागलेली आहे, तर याच्या मागं अर्थकारण आहे. यांचा सारा जोर जो आहे बहुतांश लोकांचा, सगळ्याचा नाही, बहुतांश लोकांचा हा अर्थ काढण्यासोबत संबंधित आहे. तर हा सेवाभाव कुठेतरी असला पाहिजे. लोकांची सेवा करण्यासाठी आपण आमदार झालो पाहिजे, लोकांचं कल्याण साधण्यासाठी आमदार झालो पाहिजे. ही भावना घेऊन जो उमेदवार तुम्हाला योग्य वाटेल, जो उमेदवार तुम्हाला पटेल त्याला आपण मतदान करावं, अशी माझी कळकळीची मतदारसंघातील माझ्या मतदार बंधू भगिनींना